दरम्यान राज्यात एकीकडे अजून सत्ता स्थापन झालेली नाहीये, तोच उद्धव ठाकरे महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत। आज उद्धव ठाकरेंनी माजी नगरसेवकांची बैठक बोलावली होती आणि या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी काही महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहेत। आणखी महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाबद्दलही एक भूमिका या बैठकीत मांडली। उद्धव ठाकरे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे शेवटची ओव्हर खेळणार आहेत, ती म्हणजे महापालिका निवडणूक। मुंबई महापालिका निवडणूक म्हणजे ठाकरेंच्या अस्तित्वाचा लढा असेल, म्हणूनच उद्धव ठाकरे आतापासून कामाला लागले। मुंबईतल्या माजी नगरसेवकांची उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बैठक बोलावली। महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश ठाकरेंनी दिले। मुंबई महापालिकेवर भगवा फडकवायचा आहे, ईव्हीएमचा मुद्दा तर आहेच, त्याबाबत आम्ही बघू। तुम्ही संघटनात्मक बांधणी आणि ताकदीनं कामाला लागा। निवडणुका कधीही लागतील, त्यामुळे गाफील राहू नका। पुन्हा लोकांमध्ये जा आणि नव्याने ताकदीनं कामाला लागा। हिंदुत्ववादी भूमिका आपली आजही आहे आणि उद्याही राहणार। विरोधक आपल्या हिंदुत्वाची लोकांमध्ये चुकीची मांडणी करतायत आणि 2024 आणि 2025 एकदम महत्त्वाचे वर्ष ही पुढे येत आहेत। आम्हाला सर्वांना उद्धवजींनी स्ट्रिक्टली हेच सांगितलं आहे की झालेल्या निकालाचा काय विचार आहे तो आम्ही बघू पक्ष म्हणून, परंतु तुम्ही तुमच्या वॉर्डमध्ये प्रत्येक नगरसेवकांनी बूथ वाईज जे काम झालेलं आहे किंवा काही ठिकाणी कमी मतदान झालं आहे त्याचे कारणं, अर्थात त्याला अनेक कारणं आहेत, ही साहेबांनाही माहिती आहे। या सगळ्या गोष्टीचा साधक बाधक विचार तेव्हा त्या वेळेला होईल। आत्ता फक्त तुम्ही तुमचं काम करा। मुंबई हातातून निसटू नये म्हणून उद्धव ठाकरे महापालिका निवडणुकीत सर्व शक्तीनिशी उतरतील। विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची वाट लागली असली तरी मुंबईनं ठाकरेंना आधार दिल्याचं आकडेवारी सांगते। विशेषतः मध्य मुंबईत ठाकरे गटाची ताकद चांगली आहे। ठाकरे गटानं भायखळा, वरळी, माहीम, शिवडी, कलिना, जोगेश्वरी पूर्व, वर्सोवा, विक्रोळी, वांद्रे पूर्व, दिंडोशी अशा 10 जागा जिंकल्यात। मुंबई उपनगरात भाजपचा वोट शेअर आहे 31%, शिंदेच्या शिवसेनेचा वोट शेअर आहे 17.8%, तर ठाकरे गटाचा वोट शेअर 22.6% आहे। तर मुंबई शहरात भाजपचा वोट शेअर आहे 24.1%, शिंदेच्या शिवसेनेचा वोट शेअर आहे 17% आणि ठाकरे गटाचा वोट शेअर आहे 25.65%। या आकडेवारीचा नेमका अर्थ काय, तर पश्चिम उपनगरात भाजपचं वर्चस्व आहे आणि मध्य मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचं प्राबल्य आहे। विधानसभेच्या निवडणुकीत पराभवाचा धक्का पोचल्यानंतरनं आता ठाकरे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला लागलेत। आगामी काळात मुंबई महापालिका त्यांच्याकडे टिकवणं हे महत्त्वाचं आव्हान असणार आहे। मुंबई महापालिका आर्थिक रसदीसाठी सुद्धा शिवसेना पक्षासाठी महत्त्वाची असणार आहे। शिवसेना मूळ कुणाची हे देखील अस्तित्व दाखवण्यासाठी शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंना अखेरची संधी असणार आहे। मुंबई महापालिकेसाठी ठाकरेंनी मोर्चे बांधणी सुरू केली असली तरी उद्धव ठाकरेंसमोर तगडं आव्हान असणार आहे। बदललेली राजकीय परिस्थिती पाहता बरेचसे माजी नगरसेवक भाजप किंवा शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे। शिवसेनेतल्या फुटीनंतर शिवसेना ठाकरे गटाच्या जवळपास 40 माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केलाय। भाजपचं महापालिका निवडणुकीत 150 जागांचं लक्ष आहे। 2017च्या निवडणुकीत शिवसेना भाजप वेगवेगळे लढले, त्यावेळी शिवसेनेच्या जागा होत्या 84 तर भाजपच्या जागा होत्या 82। 2012च्या तुलनेत भाजपच्या जागांमध्ये जवळपास 1.5 वाढ झाली। ठाकरेंनी माजी नगरसेवकांच्या बैठकीमध्ये ज्या सूचना केल्या त्यातली महत्त्वाची सूचना म्हणजे हिंदुत्वाची भूमिका आपली आजही कायम आहे आणि उद्याही राहणार आहे। विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या हिंदुत्वाबाबत मतदारांमध्ये संभ्रम होता, त्यामुळे आता आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने ठाकरे हिंदुत्वाच्या मुद्द्याची फेरमांडणी करणार का आणि त्यातूनच ठाकरे स्वबळाची ताकद आजमावून पाहत आहेत का, याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। मुंबईत 1970च्या दशकापासून महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकलाय। आता ठाकरेंच्या सेनेला शिंदे सेनेचं आव्हान आहे। पालिकेत शिवसेना भाजप युती अनेक वर्षांपासून सत्तेत होती, असं असलं तरी भाजपच शिवसेनेचा प्रतिस्पर्धी राहिलाय। गेल्या वेळी सत्तेच्या जवळ जाऊनही भाजपनं विरोधात बसण्याचा निर्णय घेतला होता,
मुंबई म्हणजे ठाकरे हे समीकरण पुसण्याचा आता भाजप पुरेपूर प्रयत्न करेल। त्यामुळेच ठाकरेंसाठी रात्र वैऱ्याची आहे। देवेंद्र कोल्हटकर, NDTV मराठी, मुंबई।